Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. आज दिनांक 21/8/2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या SC/ST आरक्षणाला वर्गीकरण व क्रीमी संदर्भात 1/8/2024 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीला रद्द करण्याची मागणी करत राजुरा शहर सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडलं. नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था व पुरोगामी विचार मंच राजुरा यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात शहरातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. या आंदोलनाच्या निमित्तानं उपविभागीय दंडाधिकारी यांच्याद्वारे महामहिम राष्ट्रपतीला निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय भारतीय संविधानाच्या मूल्यांना तडा देणारा आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC आणि भटक्या जातीच्या आरक्षणाच्या हक्कावर गदा येऊ शकतो. त्यामुळे समाजातील या दुर्बल घटकांचे भविष्य धोक्यात येईल. निवेदनात मागणी करण्यात आली आहे की त्वरित संसदेत विशेष अधिवेशन बोलवून या निर्णयाविरुद्ध कायदा पारित करावा आणि अनुसूचित जाती जमाती हक्काचे संरक्षण करावे. तसेच SC/ST आरक्षण वर्गीकरण व क्रीमी अट रद्द करून आरक्षणाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी संविधान आवश्यक त्या सुधारणा कराव्या. राजुरा शहरातील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या या निवेदनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला. आंदोलनादरम्यान शहरातील अनेक सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते अमोल राऊत, धनराज उमरे, प्रणित झाडे, दिनेश पारखी, रवी झाडे, अमोल जगताप, प्रमोद देडे, जया खोब्रागडे, रवी बावने, कल्पना नळे, डॉक्टर BK धोंगडे, माया नळे, किरण खैरे, वंदना देवगडे, सुरेंद्र कुसाटे, आकाश मावलीकर, मिथिलेश रामटेके, सुधीर मेश्राम, आशिष करमकर, शुभांगी धोटे, मंजुषा दुपारे, वर्षा जुलमे आदीसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनावर प्रशासनाला जाग येईल अशी आशा आहे आणि आता सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या आगामी कृतीकडे लागलेलं आहे. सरकारने या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभरात मोठे जनआंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार राजुरा प्रतिनिधी अमोल राऊत यांनी दिली.